मग पुणे वाघा बॉर्डर ते आग्रा पहिल्या वर्षी सायकलिंग केलं, दुसऱ्या वर्षी गोवा ते कोचीन केलं, माय गुडनेस, तिसऱ्या वर्षी चेन्नई कन्याकुमारी केलं. आम्ही फक्त हे स्वप्नात केलंय. मग मध्य प्रदेश केला, भुवनेश्वर ते कलकत्ता, मग राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र, मग मनाली, लेह, खारदुंगला, असं सगळ्या भर सायकलिंग. Arey, who are the cyclists here? Veteran cyclists are going that side. Woohoo! We'll follow them. Come on, we'll follow them. From Nageshim there, they have come to this temple here, Mahalakshmi Samsthan Bandiude, and we followed them from Nageshim till here at Bandura. Hi there, hi. Hi. How are you, everybody? Hi. Welcome to Goa. Thank you. Yeah. Very nice. Yeah. As you all know, I am a cyclist. I am the member of our Ponda Club, Slopes and Bends. And you cyclists from Goa all are my friends. And when we came out of the entrance of that Nagesh Maharudra temple, I saw these 4 cyclists riding right outside the temple there. So I followed them, and I found that they have come to this temple, Shri Mahalakshmi temple here, right nearby in Bandora. So I followed them. And now I have found all 4 of them here sitting nicely, and I actually asked them in between from where they are, and they told me that they are from Pune. So आपण त्यांच्याशी मराठीत हितगुज करूया का? ते त्यांना छान पडेल की आपण त्यांच्याशी कोकणीत बोलूया. बघूया तरी त्यांना कोकणी येते का, तो जरा तरी थांबा, जरा मजाच करूया. तर हे असं पुणेच्यान आयिल्ले 4 सायक्लिस्ट, विश्वास बसना न्हय. विचारूया तांकां, खरीच सायकलीन आयल्या काय गाडयेन सायकल करून हांगा गोंया सायकलीन भोंवपाक आयल्या काय ते आमी विचारूया. आमी कोंकणी उलयले तांकां कळचें ना, आमी कितें उलयलें आतां कोंकणी, रायट? सो सगळ्या सायक्लिस्टांच्या वतीन तुमचें आमी स्वागत करता. नमस्कार. येस, तुम्ही स्वतः तुमका इंट्रोडक्शन द्या, तुमचे इंट्रोड्यूस करात. मी जयश्री जाधव पुण्यावरून आले आणि सायकलवरून पुणे ते गोवा सायकलिंग करत आलेले 4 दिवसात. काय सांगताय? हो, खरंच म्हणजे तुम्ही उन्हानं तुमचं हे पण गोरे पण गेलाय. खरंच सांग, रंग पडलेला आहे का? होय 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 होय. तुम्ही मराठी चालू केलं ना, आता माझी मराठी गिरण चालू होणार. ताई तुम्ही हो खरंच सायकलवरून आलात का तुम्ही? हो, मग मी निरुपमा भावे. तुम्ही आता उन्हाचं म्हटल्यावर माझा चेहरा किती काळा पडलाय बघा. मी कधीही सनस्क्रीन लोशन लावत नाही, कारण मला तो उन्हाने काळा झालेला चेहरा आवडतो. माय गुडनेस. मी निरुपमा भावे. तुम्ही उन्हानं काळा पडलेला चेहरा आवडतो म्हटलं ना, आम्ही सायकलिस्ट लॉंग डिस्टन्सला जातो ना बघा, BRM वगैरे करतो ना आपण, तेव्हा ना आपले अपॅरल्स जेवढे असतात ना तेवढे आपण गोरे राहतो. बाकी आपले हात जे उघडे पडतात ना तिकडे काळा ठिक्कर पडतो आम्ही. आणि ते आम्हाला लोक विचारतात की हे तुमचं कसं झालं, हे तुमचं कसं. ते आम्ही लोकांना सांगतो आमचे ती मेडल्स आहेत. हा, एक्झॅक्टली. आम्ही सायकलिस्ट हे ह्याच्यावरून ओळखा. छान छान छान. आणि मी आपल्याला एक गोष्ट खरी सांगा, पण आपलं वय काय असेल हो? माझं वय खरं 16 वर्ष आहे. असं बरेच जण विचारतात, पाहिलं की किती वय. वयात सायकल चालवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वय लागत नाही. तुमच्या मेंदूत एकदा बसलं पाहिजे की सायकल चालवायचे.
मी रिटायरमेंटच्या आधी 1 वर्ष सायकल चालू केली. 10 वर्षावर रिटायरमेंट घेतली का मग तुम्ही? आता 16 म्हणजे 57व्या वर्षी सायकल चालू केली. गुड. आता माझं वय 61 संपून 62 चालू. छान छान छान. ताई, आपण सांगू इच्छिता का आपलं वय, की आपण लपून ठेवूया? ते वय लपून ठेवण्याचे दिवस गेले. आता सांगायचो की मी 76 वर्षाची आहे, 77 वर्षाची. माय गुडनेस, तुम्ही म्हणजे आमचे प्रेरणा स्रोत आहात हो. मला ऐकून हे बघ गुजबम्स आले. हा, छान छान छान. मॅडम, सायकल जेव्हा आम्ही पुणे ते गोवा आलो, होय, तर कमीत कमी 1 किलोमीटर आमच्या तिघांच्यामुळे मॅडमची सायकल असायची. अच्छा. ती जी एनर्जी, यांची एनर्जी पाहून आमच्या पाय जोरात पडतात. तुम्हाला मोटिवेशन मिळायचं त्याच्यापासून. यस. आणि आपलं वय खरंच सांगा प्रेक्षकांना, खरं वय सांगा. मी 77 चालू आहे माझं. साहेबा, ऐकलं नाही तुम्ही? ऐकलं नाही? विश्वास दवळता आम्ही. ओके सर, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. मी अरुण नेवसे, पुण्यावरून नागेशीला महारुद्र नागेशी मंदिरात अखंड भजनी सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आलो. गेल्या वर्षी मी तो अटेंड केलेला होता, पण त्यावेळेस मी बायकार आलो होतो आणि त्यावेळेस मी एकटाच असल्यामुळे आम्हाला सायकलने येता आलं नाही आणि पाऊस होता त्यावेळेस. हो, तुम्हाला तो रस्ता रूट एवढा आवडला की तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही सायकलने जाणार असा निश्चय केला का त्यावेळेला? 100% ह्या वर्षी सुद्धा, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा कदाचित दुसरा मार्ग करेल. माय गुडनेस. तर तो बेळगाव मार्ग. काय बोलताय ती लोक. तर गेल्या वर्षीची माझी इच्छा ह्या वर्षी पूर्ण झाली त्याच्यामुळे. तिघे आल्यामुळे मला ते प्रेरणा मिळाली. तुम्हाला संगत मिळाली त्यांची? हां, संगत. गेल्या वर्षी एकटाच होतो, त्यामुळे येऊ शकतो. चालेल. छान. आपलं वय आपण लपवलं का? मी लपवतच नाही. मी 58 साली रिटायर झालो. कृषी खात्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून होतो आणि भावे मॅडमची प्रेरणा घेऊन मी सायकलिंग चालू केलं. आज माझं वय 64 वर्ष चालू आहे. माय गुडनेस. सर, काकासाहेब म्हणू शकतो ना मी? हो ना. आपण थोडीशी आपली माहिती. मी दत्तात्रय पोद्दार, म्हणजे पुण्यावरून आलो आहे. मूळचा आहे अलिबागचा, रायगड जिल्ह्यातलं. पुण्याला एक 4-5 महिने झाले येऊन या सायकलिस्टची भेट झाली आणि खरं म्हणजे माझं फिक्स होतं गोव्याला यायचं. आम्ही 16 तारखेला निघालो, परंतु 15 तारखेला मी फायनल केलं की गोव्याला आपण जायचं. एका दिवसात प्रिपरेशन केलं सगळं आणि 16ला आम्ही निघालो. 4 दिवसात छानपैकी सुंदर रस्त्याने राजापूरच्या अलीकडं आम्ही साधारणपणे कोकण मुंबई गोवा हायवेला मिळालो. इतका सुंदर रस्ता. त्यानंतरनं जसं जसं पुढं येऊ तसं आणखीन निसर्ग सौंदर्य मस्त वाढत गेलं. वाटेत तुम्हाला एक घाट पण लागतो माझे? आम्हाला तसे घाट भरपूर. बावडा की कुठला तो? आम्हाला गगन बावडा घाट नाही, आम्हाला खंबाटकी घाट, अनुष्पुरा घाट एक लागला. त्याच्या अगोदर खंबाटकी घाट होता. पुण्यापासून निघालो कात्रजचा घाट होता. आणि हे सगळे घाट जसे पुण्यापासून निघाले ते एकापेक्षा एक वरचढ निघाले आणि त्याच्यामध्ये कळस केला अनुष्पुरा घाटाने. म्हणजे आता किती किलोमीटर असेल होतो घाट? तो घाट कमी किलोमीटरचा आहे, 9 किलोमीटरचा आहे, परंतु स्टीप आहे का एकदम? स्टीप म्हणजे त्याचा ग्रेड मला वाटतं 10च्या आत कुठे नसावा. 10, 11, 12, 13 असा त्याचा ग्रेड. सायकलिस्ट लोकांना हे निश्चित समजेल ग्रेड म्हणजे नेमकं काय आहे. अच्छा. आणि उतरताना तर तो भयानकच होता. म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे या मलकापूरच्या अपोजिट साईडनं तो जास्त होता. ओके. फक्त त्या साईडने आम्ही उतरलो. तिकडनं मला वाटतं चढणं पॉसिबल होईल की नाही सांगता येईल. अच्छा. तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की दोज हू डेअर विन्स. बरोबर असेल तर तुम्ही सगळ्यांनी यस म्हणा. दोज हू डेअर विन्स. फाईन. आता याच्यातनंच जरा पुढे जाऊ. तर ताई, तुम्ही सगळ्यापेक्षा वयस्कर दिसताय, तर तुमच्याशी मला खास हितगुज करायचं आहे. बोला. मित्रांनो, मराठी माणसं आपल्यासमोर आहेत, तर मग आपण मराठीत बोलणं साहजिक आहे. मला मगाशी समजलं की कोकणी पण त्यांना समजतं, पण बोलायला जरा त्यांना प्रॅक्टिस करावी लागेल. तर आपण त्यांच्याशी मराठीतच हितगुज करूया. तर निरुपमा ताई, तुम्ही 70 पे 70 म्हणालात का? 77 म्हणाला तुमचं वय? बरोबर. होय का? तर आमच्या सगळ्यांच्या प्रेरणास्रोत आहात तुम्ही.
तर आमच्यात पण 80 वर्षाचे एक गुगलानी साहेब म्हणून आहेत, रिटायर्ड एअरफोर्समधून ते पायलट म्हणून रिटायर्ड आहेत. तर 80 वर्ष ते आमचं प्रेरणास्रोत, खरं प्रेरणास्रोत ते आहे गोव्यातलं सायकलिस्टचं. एवढं 80 क्रॉस करूनसुद्धा ते चांगली सायकल चालवतात आणि 100 किलोमीटर म्हणजे त्यांना काही नाही. पण ते कसं आहे, ते मिलिटरी मॅन म्हणजे एअरफोर्समधून आले आहेत. पण आपण जे म्हणजे नॉर्मल जे आपण माणसं आहोत ना, त्यांनी एवढं सायकलिंग म्हणजे पुणे ते गोवा म्हणजे काय म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आपण विचार केला तरच आम्हाला घाम फुटेल. म्हणजे मी सायकलिस्ट आहे म्हणून मला नाही फुटेल, पण आमच्या घरी जर मी बोललो की मी उद्या पुण्याला जातो सायकलनं, तर म्हणणार काय वेडपट झालं आहे का, हां काहीतरी पिलाय का तू, गोव्याचे पिलाय का, हां असं बोलणार ते मला. कारण हे काय सोपी गोष्ट नाही आहे. हे तुम्ही शक्य करून दाखवलं आहे आज आम्हाला. ओके, तुम्ही म्हणजे कुठल्या फील्डमधून आलात, स्पोर्ट्स फील्डमधून आलात की तुमचं म्हणजे नोकरी दरम्यान तुम्ही काय करत होता, म्हणजे तुम्ही नाही तुमचं फील्ड काय ॲक्च्युली? काय आहे, माझे वडील शिक्षक, हां, त्यामुळे मला शिकवण्याचीच आवड होती. आणि खरं मला इंजिनिअरिंगला पण जायचं होतं, पण त्यावेळी माझे वडील म्हणाले की मुलींनी इंजिनिअरिंगला जायचं नसतं. हो, तर भाऊ पण माझा तसंच म्हणला. त्या काळात 66 सालची गोष्ट आहे, तेव्हा कोणी मुली इंजिनिअरिंग करत नव्हत्या. तर मला भाऊ आणि वडील म्हणले, मग मी म्हटलं इंजिनिअरिंगला पाठवतच नाही आहात तर ठीक आहे, पण म्हटलं BSc झाल्या माझं लग्न करायचं नाही, मला पोस्ट ग्रॅज्युएशन तरी करायचंच आहे. मग त्या बोलीवर त्यांनी मला MSc ला जाऊ दिलं. मग मी MSc ला, आणि वडील शिक्षक असल्यामुळे सर्व वेळ अकॅडमिक अभ्यास करायचा, आणि हुशारी बऱ्यापैकी असल्यामुळे आणि शाळा साधी असल्यामुळे शाळेमध्ये मी पहिली आले. BSc ला SP कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स ग्रुपमध्ये 5च मुलं होती, त्याच्यात पहिली आले. MSc स्टॅटिस्टिक्स पुन्हा नंतर केलं, त्याच्यात पहिली आले. MSc मॅथमॅटिक्सला दुसरी आले. असं सारखं सगळं. आणि माझा भाऊ मला चिडवायचा, तू कायम जिकडे तिकडे दुसरीच येतेस, पहिली कधीच येत नाहीस. तर मग स्टॅटिस्टिक्स डिपार्टची MSc केली तेव्हा मी पहिली आले. असे थ्रू आऊट माझी अकॅडमिक करिअर फर्ग्युसनमध्ये, आधी नेसवाडियामध्ये 5-7 वर्ष शिकवलं, नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवलं, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीत शिकवायला मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला गेले. कधीही सायकल वगैरे खेळणं वगैरे काही नव्हतं. पण 55व्या वर्षी माझ्या मिस्टरांचे एक मित्र आमच्या घरी आले आणि ते 60व्या वर्षी वाडिया कॉलेजमध्ये सायकलनी आवून धुवून रोज जायचे आणि परत यायचे. म्हणजे ते रोज 16-17 किलोमीटर सायकल 60व्या वर्षी चालवायचे. तेव्हा मी 50-55 वर्षाची होते. म्हणजे त्यावेळी तुम्हाला सायकलचा किडा चावला का? हा, ते म्हटलं ते जर आता 60ला इतकी चालवते, आपण आत्ता सुरू करू म्हणजे अजून 25 वर्ष तब्येत आपली छान राहील. आणि मग मी ती सायकल शिकलेली होते. खरं धुळखात पडली ती सायकल, ती काढली. पण मला इकडे तुम्हाला थोडंसं थांबवतो मी. पुण्यात आम्ही जेव्हा जातो ना, तेव्हा ट्रॅफिकमध्ये सगळ्या लेडीज दुरून सगळं सायकलिस्टांचीच गर्दी जास्त असते. हो, आहे ना. त्यामुळेच मी जरी सायकल चालवत नव्हते तरी पुण्यातली असल्यामुळे सायकल शिकलेली होतेच. पण आमच्या घरापासून कॉलेजजवळ शाळाजवळ आमच्या घरात एकच सायकल, ती भाऊ फर्ग्युसन कॉलेजमध्ये जायचा म्हणून त्याला मिळायची, आम्हाला सायकल मिळायचीच नाही. त्यामुळे माझं सायकल चालवणं कधी झालेलंच नव्हतं. पण हे जे मला तेव्हा सायकलचा किडा चावला आणि मग जे सायकलिंग सुरू केलं ते मला वाटतं आमच्या पुण्यात महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्यात कुठेतरी एक छोटीशी 7-8 किलोमीटरची सायकल राईड मारतात. हो, पण तुम्ही कुठला तरी पर्टिक्युलर ग्रुप वगैरे पुण्यात तुमच्या आजूबाजूला ग्रुप होता वगैरे प्रतिष्ठान, तर त्यांचं जे महिन्याच्या पहिल्या रविवारी सायकलने जायचं असतं त्याला मी जॉईन केलं. आणि मग त्यावेळी त्यांचं चाललं होतं यंदा कुठे जायचं वगैरे. तर ते दरवर्षी कुठेतरी लांब सायकलिंग डिसेंबरमध्ये करायचे. तर लांब म्हणजे त्या वर्षी ते वाघा बॉर्डर ते आग्रा हे करणार होते. ते 400 किलोमीटरचं वगैरे होतं. मग मी त्यांना जॉईन केलं. तर ते हसले जेव्हा मीटिंग चालली होती तेव्हा. आणि म्हटलं मला माझी सायकल नाही म्हणे तुम्ही वेगळी सायकल आणू नका, एक लेडीज सायकल आहे, एक लेडीज पण आहेत आणि लेडीज काही सर्व वेळ सायकल चालवत नाहीत, तुम्हाला शेअर करायला मिळेल. म्हटलं मला शेअर नाही करायची, मला फुल चालवायची. मग ते हसले नुसते. त्याच्यानंतरच्या रविवारी मी माझी सायकल घेऊन भोरपर्यंत सायकलने जाऊन आले एकटीच. 50-55 किलोमीटर आहे ते, 55 गेले आणि परत आले. मग त्याच्या पुढच्या गुरुवारी जेव्हा मीटिंग होती तेव्हा मी सांगितलं मी परवा भोरला जाऊन आले. तुम्ही म्हणे एकट्याच भोरला सायकलने जाऊन आलात? मग म्हणे आता तुम्ही आमच्याबरोबर नक्कीच याल.
म्हणून त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं. त्यांचं कॉन्फिडन्स वाढवलं तुम्ही, कारण तुम्हाला घेऊन जायचं त्यांना टेन्शन. एक्झॅक्टली, बाईला द्यायचं म्हणजे त्यांना वाटत होतं, पण ते पुढं तर नाहीच. म्हणजे मग पुणे वाघा बॉर्डर ते आग्रा पहिल्या वर्षी सायकलिंग केलं, दुसऱ्या वर्षी गोवा ते कोचीन केलं, माय गुडनेस, तिसऱ्या वर्षी चेन्नई कन्याकुमारी केलं. आम्ही फक्त हे स्वप्नात केलंय. मग मध्य प्रदेश केला, भुवनेश्वर ते कलकत्ता, मग राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र, मग मनाली, लेह, खारदुंगला, असं सगळ्या भर सायकलिंग. गोव्यातले आमचे आताच याच वर्षी 1-2 मित्र जाऊन आलेले आहेत खारदुंगला वगैरे. हो, त्यावेळेला खारदुंगला हायेस्ट मोटरेबल पास इन द वर्ल्ड होतं. आता तुम्ही काश्मीर पर्यंत विमानात गेला का सायकल घेऊन? मनाली पण सायकल विमानात नाही गेला, दिल्ली ते चंदीगड पर्यंत, मनाली पर्यंत बसने गेलो. तिथे आम्हाला सायकली मिळाल्या. ओके, त्यांनी आम्हाला पुरवल्या. ओके, आणि मग तिथून मग सायकलीने मनालीहून लेह पर्यंत, आणि लेहला गेलो, खारदुंगला पण गेलो. पण तिकडे ऑक्सिजन लेवल वगैरे कमी असतो म्हणतात. असतो. मला इन पर्टिक्युलर म्हणजे लोक ते डायमॉक्स वगैरेच्या गोळ्या घेतात, पण मला हाय अल्टिट्यूडचा कधीही त्रास झाला नाही. म्हणजे पहिल्यांदा आम्ही एकदा जेव्हा ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा तिथे हाय अल्टिट्यूडला गेल्यावर आम्ही तिथे भाजी वगैरे बघायला असं जनरल ॲक्लिमेटाइज करण्यासाठी थोडं फिरलं. ते मला ॲक्लिमेटाइज वगैरे शब्दही माहित नव्हता. आम्ही त्या भाजीच्या तिथे वगैरे गेलो, मला आज इतकं पटापटा दम का लागतोय, तेव्हा मला ते म्हणले याला म्हणतात हाय अल्टिट्यूड, त्याच्यासाठी म्हणून ॲक्लिमेटाइज करायचं असतं. तेव्हा मला ते पहिल्यांदा कळलं. पण मला कधीच डायमॉक्स घ्यावी लागली नाही. मला माझ्या याच्यावर. आणि म्हणजे आम्ही तेव्हा गेलो बरं कालापत्थरला, एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो होतो ना, तेव्हा कालापत्थरला जायला सुमारे 5-7 मिनिटाचं अंतर राहिलेलं असताना मी खरंच एक्झॉस्ट झाले. म्हणजे माझी दम घेण्याची हे संपली कपॅसिटी. म्हटलं आता शक्य नाही बा, इथून पुढंच दिसतंय, पण मला काही आता दम चढता येणार नाही. तेवढ्यात एक फॉरेनर बाई चालली, ती म्हणली नाही टेकडी चढाय, यू कॅन डू इट. तिच्या त्या वाक्यावर चढले की मी, ती ट्रेकिंग करत जात होती. हो, मला पत्थरला बरोबर पोहोचले. मला त्रास होत नाही हाय अल्टिट्यूडचा. हाय अल्टिट्यूडचा त्रास नाही, उन्हाचा त्रास होत नाही मला. पावसात लोक म्हणतात तुम्ही कशी सायकल चालवता. इतकी वर्ष मी सायकल चालवते, पण 2 पावसात सायकल चालवायची सवय मला वेळ आलेली नाही. मी सगळ्यांना सांगते पाऊस माझा मित्र आहे, मी त्याला सांगते आता येऊ नको बाबा. आम्हा सायकलिस्टना पाऊस आवडतो. हो बरोबर, पाऊस म्हणजे आमचं एकदम म्हणजे खास. पाऊस पडायला पाहिजे, देवाकडे मागणी करतो आम्ही सायकलिंग करताना, पाऊस पडू दे बाबा. नाही तर थोडा खूप पडला. बरं, आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की हे तुमचं जे फिटनेस तुम्ही राखलं, ते लहानपणापासून तुम्ही योगा वगैरे असे काही प्रकार तुम्ही करताय का? खरं तर मी सांगते ना, आम्ही फक्त अभ्यास करायचो, काहीही कधीही केलेलं नाही. फक्त स्काउटवर संध्याकाळी खेळायला जायचो, तेवढंच केलेलं होतं. पण आता जेव्हा मी विचार करते की मला इतकं कसं जमतंय, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझे वडील हे शाळेत शिक्षक होते, पण ते जोर काढणारे होते. ते कॉलेजात त्यांच्या 20-25च्या वयात हजार जोर ते काढत होते. तर ते पोटेन्शियल माझ्याजवळ आहे, त्यामुळे मला हे जमतंय. हेरिडिटरी आलंय तुमच्यात, हेरिडिटरी आलेलं आहे. माय गुडनेस. तर आणि आम्ही सगळ्या बहिणी, माझी 90 वर्षाची बहीण आहे, ती सुद्धा आत्ता 3 किलोमीटर फिरायला जाते. इथून तिथपर्यंत थोडीशी पळून येईल. स्वतःच्या पद्धतीने 4-5 सूर्यनमस्कार घालते. 90ची मोठी बहीण माझी. सगळ्या आम्ही तशाच होत. चिवट. माझा भाचा म्हणतो, बहिणीचा मुलगा, की या मराठी लोकांना आजारी न पडण्याचंच वरदान आहे. चिवट आहेत म्हणे सगळे. बापरे बाप. तुम्ही व्हेजिटेरियन आहात का? हो, पूर्ण व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन आणि एवढं स्वास्थ्य तुमचं एकदम फिटनेस. वरण भात पोळी तूप, माय गुडनेस, याच्यावर सगळं छान चालतं. होय. बरं, मला सांगा तुमचं म्हणजे तुम्ही लग्न वगैरे, तुमच्या संसाराबद्दल थोडंसं. नाही, त्या लग्नाच्या बाबतीत काय झालं, मी सांगितलं होतं ना वडिलांना इतक्यात माझं लग्न वगैरे करायचं नाही BSc नंतर. तर मी MScला होते, आमचं फर्स्ट इयर झालेलं होतं, सेकंड इयर व्हायचं होतं. आणि त्या मधल्या मे महिन्याच्या सुट्टीत आमचे एक आवडते सर होते रघुनाथन म्हणून, ते हे करणार होते, रिफ्रेशर कोर्सला आम्हाला शिकवणार होते. तर ते शिकवायला आले म्हणून आम्ही लेक्चर्स अटेंड करत होतो.
तेव्हा हे भावे म्हणून पार्ला कॉलेजमधून कॉलेज टीचर म्हणून त्या रिफ्रेशर कोर्सला आलेले होते. आणि मग त्यांच्या त्या मधल्या 10 मिनिटाच्या चहाच्या वेळेमध्ये गप्पाटप्पा चालायच्या. तर त्या गप्पाटप्पांमध्ये मला असं कळलं की या माणसाचं लग्न झालेलं नाही आहे. आणि मी आईला सांगितलं होतं की मी इंजिनिअरिंगला गेले नाही, मला इंजिनियर नवरा नको आहे, नाही तर तो माझ्यासमोर शहाणपत्ती करणार आणि मी होऊ शकत असून इंजिनियर झाले नाही, मला इंजिनियर नवरा नको. म्हटलं हे चांगले आहेत की चांगले कॉलेजात टीचर आहेत, दिसायला ठीक आहेत, चांगले आहेत आणि अनमॅरिड आहेत, बरं आहे की चांगले आहेत म्हणून. आणि त्याच वेळेला त्या सेकंड सेमिस्टरला एरवी माझा भाऊ म्हणला तशी मी दुसरी येते, पण त्या सेकंड सेमिस्टरला माझा पहिला नंबर आला. तर यांना ते पण आवडलं. मग आम्ही दोघं जण तिथेच कुठं थोडंसं बागेत फिरायला गेलो आणि मग म्हटलं तुमचा नाही, त्याने मला विचारलं तर मी भावाला सांगितलं म्हटलं अरे असे असे एक आहेत तर तू त्यांना विचार की म्हणजे तू प्रपोज कर मला. तर तो भाऊ गेला त्यांना प्रपोज करायला. ते म्हणले माझी माहिती कोणी सांगितली, तुम्ही कसं काय प्रपोज केलं. तशी ते फसलं, म्हणजे तो आमची मारलेली थापच फसली. मग दुसऱ्या दिवशी ते मला म्हणले आपण जरा बोलूया, म्हणून आम्ही तिकडे हिंडत बोलायला गेलो. तर मी म्हटलं लग्न ठरवतात तेव्हा साधारण काय विचारतात बुवा. मग मी त्यांना सरळ तुमची उंची किती, तुमचं वय किती, तुमच्या घरात किती लोक असतात, तुमचा पगार किती वगैरे, काय करता येतो का, जेवण करता बनवता येतं का, असे प्रश्न मी विचारले. मग तिथे गेल्यावर मग त्यांना तुम्ही त्यांना विचारले, त्यांनी तुम्हाला विचारले प्रश्न. नाही, मी त्यांना विचारलं की तुमचा पगार किती, तुमच्या घरात माणसं किती, काय करतात, वडील काय करतात, असे प्रश्न मी विचारले. उंची किती, वजन किती. त्यांनी तुम्हाला काय विचारलं. त्यांनी मला नाही खरं तर काही विचारलं. त्यांनी मला फक्त त्यांनी लिहिलेला एक लेख वाचायला दिला बरं का. आणि मग संध्याकाळी म्हणजे मी म्हणले संध्याकाळी आपण भेटू उद्याला आणि ठरवू काय ते. तर मग संध्याकाळी आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारला लेख वाचलात का. मला समजलेलं मार्क्यूजचं तत्वज्ञान असा तो लेख होता. मी वाचलाच नव्हता. त्यांना सांगितलं मी वाचला आणि आवडला काही बोलले नाही मी, पण मी असं त्यामुळे त्यांची गैरसमजूत झाली की मला वाचन आवडतं. ते आयुष्यभर मला वाचन आवडत नाही, त्यांना फक्त वाचन असते करायचे. पण मग त्यांनी घरी येऊन, आमच्या घरी घर कुठे विचारलं, घरी येऊन आईला माझ्या सांगितलं मला मुलगी पसंत आहे. तर संध्याकाळी माझे वडील घरी आल्यावर म्हणले, आई म्हणली वडिलांना गुंदाचं लग्न ठरलं. असं माझं लग्न ठरलं. आणि त्यांची बोलण्याची पद्धत इतकी साधी होती की त्यांनी मला सांगितलं नाही, पण घर त्यांचं मुंबईत नेपियन्सी रोडला 2000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट. बापरे बाप. आणि त्यांचे वडील टर्नर मॉरिसन कंपनीत जनरल मॅनेजर. माझ्या वडिलांना जेव्हा 300 रुपये पगार होता शाळा मास्तर, त्यावेळेस त्यांना 3000 रुपये पगार होता. पण हे कधी अडू नव्हतं, ते एकदम असे साधे डाऊन टू अर्थ होते. तेच मला त्यांचं असं आमचं लग्न झालं. आणि आपल्या म्हणजे या लग्न वेलीवर किती फुलं फुलली आहेत. एकच मुलगा. मुलगा. तर ते सिंपल आहात हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही त्यांना म्हणजे तुम्हाला ते आवडले, भावले, आपलं लग्न पण झालं. हाच त्यांचा जो गुण आहे ना, तो तुम्हाला सायकलिंग मध्ये म्हणजे किती प्रमाणात सपोर्ट करतो. नाही, ते सुरुवातीला त्यांना काही त्याच्यात मजा तर कधीच वाटलेली नाही, कारण ते सांगते ना त्यांचं सगळा अभ्यास, चिंतन, मनन, पुस्तक वाचन, त्यांनी स्वतः लिहिलेले 400 लेख आहेत. अशा विश्वातले ते असल्यामुळे माझ्या सायकल चालवणं त्यांना थर्ड रेट एक क्षुल्लकच वाटत होतं. तर सुरुवातीला त्यांना वाटलं चाललं ते सायकल चालवू दे, काही दिवसांनी सुटेल तिचा नाद. पण तो सुटेना, हळूहळू वाढत गेला. म्हणताना त्यांनाही त्याचं हळूहळू कौतुक वाटायला लागलं. आणि मग त्यांच्याकडे त्यांचे मित्र अलीकडे आले की ते सांगायचे, म्हणजे मी तेव्हा बूट घालायला लागले, कुठे निघालेस वगैरे. मग ते त्या मित्रांना कौतुकाने सांगायचे की माझी बायको असे इतके. आणि मी पुणे ते कन्याकुमारी जेव्हा 17व्या वर्षी सायकल चालवली 1600 किलोमीटर 16 दिवसात, आम्ही मित्रमंडळी 11 जण ऐकून गेलो होतो. तिथे न सांगता ते विमानाने कन्याकुमारीला आले होते वाढदिवसाला. माझा वाढदिवस 3 जानेवारीला तिथे आम्ही साजरा केला. केक बिक इतकं त्यांनी माझ्या सायकलचं कौतुक केलं तिकडे. बापरे 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 बाप. म्हणजे असे पार्टनर हवेत तर आपण आपली हॉबी वगैरे एन्जॉय करू शकतो. हो बरोबर आहे. मग अशी तुम्ही बोललात की तुम्ही खूप दूरदूरचे प्रवास केलेत, म्हणजे खारदुंगला पर्यंतचे. असा काही कुठलाही प्रवास आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल
जिथे आपण समजता की तो एकदम म्हणजे कठीण होता प्रवास आणि त्याला तुम्ही म्हणजे बाज न येता तुम्ही तो कंप्लीट केला? कठीण वगैरे म्हटलं तर मी एका ठिकाणी सायकलवर अशी पडले होते, फ्रॅक्चर झाला पाय, पण तशीच मी एअरपोर्टपर्यंत कशी तरी गेले. तो एक कठीण पार्ट झाला. पण मला इंटरेस्टिंग वाटणारा सायकलिंगमधला एक जो किस्सा आहे तो आम्ही जेव्हा गोवा ते कोचीन सायकलने चाललेलो होतो. गोव्यापर्यंत कसे आला तो तुम्ही? नाही, आम्ही गोव्यापर्यंत सायकलनी नेल्या, ट्रेनमधून नेल्या का? ट्रेनमधून नेल्या. आणि आम्ही बऱ्याच वेळा असं करायचो, जिथे जायचंय तिथे ट्रेननी सायकली न्यायच्या. म्हणजे आदल्या दिवशी आम्ही रेल्वे स्टेशनवर सायकली नेऊन ठेवायचो, मग ते पार्सलमध्ये पॅक करायचे आणि मग दुसऱ्या दिवशी जिथे उतरू तिथून सायकलिंगला सुरुवात करायची आणि परत येताना पण आम्ही कित्येक वेळा ट्रेननी सायकली परत आणायचो. तर गोवा ते कोचीन जेव्हा सायकलिंग केलं त्यावेळेला वाटेत कालिकत युनिव्हर्सिटी आली आणि तेव्हा माझ्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला माझा एक DST प्रोजेक्ट चाललेला होता ग्राफ थिअरीवर. तर त्या प्रोजेक्टसाठी जर मी कुठे कुठे जाऊन लेक्चर्स वगैरे दिली तर त्या लेक्चर देण्याच्या जाण्या येण्याचं मला क्लेम करता येईल अशी स्थिती होती. तर आम्ही जेव्हा सायकलने चाललेलो होतो तेव्हा मध्येच कालिकत युनिव्हर्सिटी आली. मग माझ्या मनात आलं, चला आपण कालिकत युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन एक लेक्चर देऊया, म्हणजे आपल्याला आपल्या प्रोजेक्टचं काहीतरी काम केल्यासारखं पण होईल. म्हणताना आम्ही चाललेलो, आमचा टेम्पो असायचा सपोर्ट व्हेकल म्हणून, त्या सपोर्ट व्हेकलमध्ये माझी सायकल टाकली आणि असा विचार माझा कंप्लीट होईपर्यंत आम्ही 2-3 किलोमीटर पुढे गेलो होतो. मग तिथून परत सायकल टेम्पोत टाकली आणि तिथून परत येणारे 2 जण बाईकवर चाललेले होते. त्यांना हात केला आणि त्यांच्याबरोबर बाईकनी 2 किलोमीटर मी आले. तिथे कालिकतच्या दारात त्यांनी मला सोडलं. मग मी कालिकत युनिव्हर्सिटीत आतमध्ये गेले. तिथल्या डिपार्टमेंटच्या लोकांची मीटिंग चालू होती. तर तिथे मी त्यांना सांगितलं की मी जरी तुम्हाला अशी आत्ता वेशात दिसत असले तरी त्याचं कारण मी आत्ता सायकलवर आहे म्हणून, पण मी पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला प्रोफेसर आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि माझं एक DST प्रोजेक्ट चाललेलं आहे. तर त्या प्रोजेक्टवर मला तुम्हाला एक लेक्चर द्यायचं आहे. तर ते म्हणाले द्या. वास्तविक माझं जे स्पेशलायझेशनचं लेक्चर होतं त्या स्पेशलायझेशनमधली तिथे कुणीच नव्हती, पण ते म्हणले द्या तुम्ही लेक्चर. मग मी तिथे एक लेक्चर दिलं. माझं काही सगळं तयारच होतं कारण माझं प्रोजेक्ट चालू होतं. माझ्या हाताखाली एक रिसर्च असोसिएट होती, एक JRF होती, आमची तिघांची टीम असते. तर ते चालू होतं, त्यामुळे मी लगेच 1 तासाचं लेक्चर दिलं. मग त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं की यांनी या सब्जेक्टवर आम्हाला एक लेक्चर दिलं म्हणून. आणि त्यांनाही त्यांच्या डिपार्टमेंटला काहीतरी लेक्चर दाखवायचे असतात, इन्व्हायटेड लेक्चर. त्यांनी इन्व्हायटेड लेक्चर म्हणून त्यांच्या ह्याच्यात लिहिलं. त्याच्याबद्दल त्यांनी मला 100 रुपये ऑनररियम दिला, जेवण दिलं आणि मग टाटा करून मी बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ बसनी गेले तर माझा टेम्पो आणि सायकल दिसली. तर मी टेम्पोला थांबवला, सायकल खाली उतरवली, सायकलनी पुढे गेले आणि आम्ही कोचीनला गेलो. आमचे सगळे सायकलवाले म्हणले, अहो मॅडम ते काय आज येता येता अजून एक पराक्रम करून आला. अशी मजा आली. अरे वा वा. हां, तर ताई मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या खाली कुणीतरी रिसर्च करताय. हां, तर तुम्ही कुठल्या विषयात PhD केली आहे मॅम? मी मॅथमॅटिक्समध्ये PhD केली आहे. पण त्याविषयी मी थोडंसं असं सांगेन की मी जेव्हा नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये लागले 70 साली शिकवायला, त्यानंतर 75 साली पुण्यात म्हणजे महाराष्ट्रात 10वी-12वी असं आलं आणि 10वी-12वी ज्युनियर कॉलेजचे आल्यावर मला मी असल्यामुळे ज्युनियर कॉलेजात जावं लागेल असं वाटलं. कारण कॉमर्स कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स शिकवायला हे होतं, सिनियर कॉलेज म्हणजे फायनलला असायचं. पण मी स्टॅटिस्टिक्स घेऊन MSc झालेली नव्हते. तर म्हटलं तसं नको व्हायला, म्हणून आपण MSc स्टॅटिस्टिक्स करूया. म्हणून माझा मुलगा 1 वर्षाचा असताना मी कॉलेजात शिकवायला सकाळी जायची, 10:30पर्यंत कॉमर्स कॉलेजातलं शिकवणं संपवायचं. मग भराभरा युनिव्हर्सिटीमध्ये 11 वाजल्यापासून लेक्चर्स अटेंड करून सरळ MSc स्टॅटिस्टिक्स झाले. आणि MSc स्टॅटिस्टिक्स झाल्यानंतर लगेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटला पोस्ट होती. म्हणून मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटला शिकवायला लागले आणि तिथे शिकवायला लागल्यानंतर टीचर फेलोशिप मिळाली. म्हणून मी युनिव्हर्सिटीत स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटला MPhil केली आणि ती MPhil करत असताना
माझी आवड स्टॅटिस्टिक्सची नसून मॅथमॅटिक्सची असल्यामुळे मला वाटलं आपण PhD मॅथ्समध्येच करूया. मला मॅथमॅटिक्सची आवड असल्यामुळे टीचर फेलोशिप जरी मला ती त्या स्टॅट डिपार्टमेंटला 3 वर्षाची मिळालेली होती तरी मी PhD मात्र मॅथमॅटिक्समध्येच केलं. रघुनाथन म्हणून माझे गाईड होते, त्यांच्याकडे मी फंक्शनल ॲनालिसिसमध्ये PhD केली. मी PhD केली त्यावेळेला माझा मुलगा 10वीत होता. एक असंच मी चेष्टा मस्करीने म्हणून एक प्रश्न विचारतो. हे तुम्हाला मॅथमॅटिक्सचं जे तुमच्या डोक्यात जे वेळ आहे ना ते तुम्हाला सायकलिंगमध्ये पण तुम्ही उपयोग पडतं का तुम्हाला? उपयोग पडतो की नाही पण माहीत नाही, पण इन जनरल ज्याला मॅथमॅटिक्सचं वेळ असतं त्याचं लॉजिक फार चांगलं असतं आणि ते लॉजिक सर्व ठिकाणी उपयोगी पडतं. त्यामुळे ते सायकलिंगमध्ये सुद्धा उपयोगी पडत असणार. माय गुडनेस. बरं, आता हे सगळं झालं, तुमचं अकॅडमिक झालं, तुमचं संसारचं तुम्ही सांगितलं. तर मला सांगा तुमचं डाएट म्हणजे कसं काय असतं मॅडम? म्हणजे तुम्ही सायकलिंगला जाताना सांगा नॉर्मल, आम्हाला तुमचं डाएट नको. सायकलिंगला तुम्ही बाहेर पडला की तुम्ही म्हणजे काय तुम्ही पर्टिक्युलरली म्हणजे काय म्हणजे खाताय? म्हणजे नाही, मी सायकलला जाताना म्हणजे खरं तर मी रोजच सकाळी लिंबू माझं फ्रीझरमध्ये टाकते आणि ते सालासकट किसते आणि लिंबाचं साल आपल्या पोटात गेलं पाहिजे असं मला कधीतरी कसं तरी माहिती झालेलं आहे. तर ते किसलेलं लिंबू, मध, पाणी आणि एक छोटा चमचा हळद असं मी रोज सकाळी 2 ग्लास कोंबट पाण्यात पिते. त्याच्या आधी गरगल करते, नेती करते आणि ते 2 ग्लास पाणी प्यायल्यानंतर मी सायकलला जाते. अच्छा, ऑन रूट तुम्ही पाणी नेत असाल? नेते ना, पण हे 2 ग्लास प्यायल्यामुळे मला लगेच पाणी लागत नाही. आता पुष्कळशी ॲडिटिव्स असतात बघा, जसे की फास्ट अँड अप म्हणून आहे, जे टॅबलेट्स मिळतात, मग नंतर एनर्झॉल म्हणून एक जे मिळतं, असे SRS काय ते टॅबलेट्स टाकते मी पाण्यामध्ये. या वेळेला विसरले होते खरं, पण त्या टॅबलेट्स टाकते किंवा ते हिरव्या पिशवीतलं काय असतं ते तेच ते ORS ते टाकते पाण्यामध्ये. म्हणजे माझं काय आहे, माझ्या सॅकमध्ये वॉटर हायड्रेटर आहे, त्याला ट्यूब आहे आणि तुम्ही बॅकपॅक वापरता का पाण्याचा? आणि बॅकपॅक आणि त्या ट्यूबला पाणी असतं. त्यामुळे मी सायकल चालवता घोट पाणी पीत बसते. त्यामुळे माझं वॉटर म्हणजे डिहायड्रेशन होत नाही आणि मग जेव्हा आम्ही थांबतो तेव्हा मी ते एनर्जीवालं पाणी पिते. बरं, तुम्ही आता एवढं सायकलिंग दूर करताय, सायकलिंगचं सुद्धा मॅथमॅटिक्स तुम्हाला थोडंसं तुम्ही जाणून घेतलं का? म्हणजे पंक्चर झालं तर काय मॅथमॅटिक्स वापरायचं, मग आणि कुठे म्हणजे सर्व्हिसिंगसाठी चेनसाठी तुम्ही कसं लुब्रिकेशन करायचं म्हणा, किंवा असं कित्येक असं गोष्टी असतात जे सायकलिस्टला माहिती असायला हव्यात. आणि तुम्ही ॲज अ लेडी एकट्या जात आहेत कुठे असं दूर, तर तुम्ही त्याच्यामधलं मॅथमॅटिक्स कसं काय तुम्हाला जमतो सांगा जरा आम्हाला. नाही, खरं म्हणजे मला पंक्चर काढता यायला पाहिजे हे मला माहिती आहे, पण एक तर मी एक्स्ट्रा ट्यूब बरोबर घेते आणि मध्ये मी आमच्या सायकलच्या असंच पाहिजे म्हणून शिकून घेतलं. टायर ते पिवळ्या पट्ट्या आतमध्ये घुसवून टायर काढायचं, टायर काढल्यानंतर ते पंक्चर थोडीशी हवा भरून शोधायचं, त्याच्यावर पंक्चरचा पॅच लावायचा किंवा सरळ ट्यूब नवीन टाकायची. म्हणजे ऑपरेशन तुम्ही ते शिकला? हे मी शिकले, सर्जरी शिकला. हो, पण ती पिवळी पट्टी आत घुसवायला बरीच कटकट होते बरं का, पण ते एक पहिली पट्टी घुसली की ते सुटतं सगळं टायर, तर तेवढं मला येतं करता, पण जास्त नाही मला काही. बरं, मी सायकलिस्ट आहे. एका टाइमला माझ्याकडे 3 प्रकारच्या सायकल माझ्याकडे मी सांभाळलेल्या आहे. MTB म्हणा, रोडी म्हणा आणि नॉर्मल म्हणजे हायब्रिड म्हणा. तर तुमची पहिली सायकल कुठली, आता तुमच्याकडे कुठली आहे? माझी पहिली एकदम लेडी साधी नॉन गिअर साधी सायकल होती, त्याला मी 5 गिअर बसवून घेतलेले होते. त्याने मी पहिलं अगदी कुठे गेले होते मला वाटतं वाघा बॉर्डर आगरा 5 गिअर बसवलेली सायकल वापरली होती. आणि त्याच्यानंतर मी अपग्रेड केली आणि मग मॅकवन म्हणून सायकल तेव्हा घेतली. ती कारण ते लोक पुढे जायचे, मी मागेच राहायचे, मला वाटायचं मी मागे राहते कारण माझी सायकल तेवढी चांगली नाही, म्हणून मी मॅकवन घेतली. तर ती मॅकवन ह्याच्यापेक्षा चांगली होती, पण ती मला जेंट्स मिळाली आणि ती उंच होती थोडी, त्याच्यामुळेच मला तो फ्रॅक्चर झालं. दांडी वगैरे मधली मला ती उंच पडली, मग मी ती काढून टाकली. मग त्याच्यानंतर मी ट्रेकची घेतली सायकल, ट्रेकची हायब्रिड. ट्रेकच्या सायकलवर माझं सगळ्यात जास्त प्रेम. पण मग मध्ये मी एका माझ्याच वयाच्या 60च्या बाईला सायकल शिकवली, तर तिला माझी ही ट्रेकच सायकल पाहिजे होती चालवायला. म्हटलं तू चालवणार असलीस तर मी तुला देते, म्हणून मी तिला ती सायकल दिली
म्हणताना मग मी लुधियानाहून एक छान सायकल मागवली. आत्ता मला त्याचं नाव आठवणार नाही, आठवेल थोड्या वेळाने. छान आहे ती, एकदम लाईट सायकल आहे. पण ती आत्ता मी माझ्या नातवाला चालवायला दिली. आणि मग मी मध्ये स्कॉटची हायब्रिड घेतली. माय गुडनेस. 32,000. पण तुम्ही सायकल आता घेता, मग तुम्ही बाईक फिट करून घेता का? तुमच्या हाईट प्रमाणे सीट ऍडजस्ट करून वगैरे सगळं ते सगळं करून घेता का तुम्ही? ते सीट हल्ली ऍडजस्टच करता येतं. होय होय. पण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही करून घेतलंय का? हो. आणि ते अगदी मला बरोबर माहिती आहे की पाय कसा बसा टेकला पाहिजे, इतकीच उंची पाहिजे म्हणजे आपलं चांगलं होतं. तर मी आता लेटेस्ट जी माझी सायकल आहे ती रोड बाईक आहे, मेरिडा 300 रोड बाईक. ती मी कोणाची तरी मुलं पाहिजे अशीवाली, तर ती अशीवाली काही मला येणार नव्हती. पण मग ती साध्या हँडलची पण मिळते असं म्हटल्यावर मी ती सायकल घेऊन टाकली. हायब्रिड रोडी मिळते. हायब्रिड रोड बाईक. ती माझ्याकडे तीच आहे. मी 70,000ची ती सायकल. करेक्ट, माझ्याकडे तीच आहे सायकल आहे. आणि हे आमचे म्हणतात ना नेवसे वगैरे की मॅडम पुढे जातात त्यातला निम्मा भाग या सायकलचा आहे म्हणे. ती सायकल असली आहे की दळा तिला वजन कमी आहे, रोडी आहे आणि छान सायकल आहे. मला त्या सायकल आत्ताची लेटेस्ट सायकल. ओके ओके. तर ताई, मगाशी तुम्हीच तुमच्या तोंडात सांगितलं की तुम्ही मॅथमॅटिक्सकडे वळाला, पण सायकलचं इंजिनिअरिंग तुम्ही बरोबर जाणून घेतलं. जसं तुम्ही बाईक फिट सांगितलं, असेच सायकल म्हटल्यानंतर सगळं इंजिनिअरिंगच आलो की हो. बरोबर आहे. तुम्ही इंजिनिअरिंग साईड पण घेतली असते तर एकदम इंजिनियर झाला असता की नंबर 1चा. बरं, ते असू द्या. आता मला सांगा, आता हा जो तुम्हाला छंद आहे ना, जो तुम्ही जोपासताय आता ह्या वयात सुद्धा सायकलिंगचा, तर असे तुम्हाला आणि कुठं छंद आहे थोडक्यात सांगा. कारण सायकलिस्टना फक्त सायकलिंगचा छंद असतोय मला माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणि कुठेतरी एक छंद असेल का? खरं सांगायचं तर सुडोकूचा छंद इतका लागलेला आहे. आणि मी तर म्हणजे काय लोक सतत कधीतरी अवघड अशी 2-3 येतात, पण ती सोपीवाली हल्ली मला करावीशीच वाटत नाही. मग मोबाईलवरती एक्सपर्टवाली मिळतात ती करतो. आणि आमचे जे सायकल मित्र आहेत त्यांना त्यातल्या 4-5 जणांना तरी मी सुडोकूला लावलेलं आहे. त्यामुळे ते मला, माझं घर म्हणजे सुडोकू युनिव्हर्सिटी बरं का, आणि मी सुडोकू कुलगुरू आणि मग मी त्याला सुडोकू करायला शिकवते आणि मग त्यातले ट्रिक्स वगैरे सांगते. असं ते एक सुडोकूचं झालं. दुसरं म्हणजे मला एम्ब्रॉयडरीचा छंद आहे. म्हणजे मी खूपच एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. शाळेत असताना सुद्धा मी माझ्या सर्व म्हणजे आई मला सांगायची, आई झबली शिवायची. जेवढी नातवंड व्हायची त्या सगळ्या नातवंडांच्या झबल्यावर बडोद्याचा तो कशिदा असतो तो मी 7वीत 8वीत असल्यापासून करते. त्याच्यानंतर मी एम्ब्रॉयडर्ड ड्रेसेस 10-15 करून मैत्रिणींना दिलेले आहेत. साड्या भरून बहिणींना वगैरे दिलेल्या आहेत. भरतकामाचा, कारण माझी आई शाळेमध्ये शिवणाची शिक्षिका होती त्यामुळे तिने आम्हाला शिवणपण, म्हणजे माझ्या वहिनीचं लग्न झालं त्या काळात, जुन्या गोष्टी आहेत या 69 सालच्या, त्यावेळेस तिच्या लग्नाचे सगळे ब्लाउजेस मी शिवले होते. असं शिवणकाम भरतकाम याचा मला छंद आहे. आणि आय डोंट नो, पण मला तेवढा स्वयंपाकाचा नाही आहे. म्हणजे आईकडे तर मी कधीच करत नव्हते स्वयंपाक, पण माझ्या पुस्तकी किडा म्हणूया का? पुस्तकी किडा नाही ना, ते पण नाही. पुस्तकी किडा पण नाही. इकडे जा तिकडे जा हे असलं माझं छंद जास्त होते. पण सासूबाई उत्तम कुक होत्या, त्यांच्या हाताला चव होती, त्या खूपच सुरेख करायच्या. त्यांनी मला शिकवलं, त्यामुळे मग मी करायची. म्हणजे खरंच सांगते की पुरणपोळी, मोदक आणि मोदक आणि पुरणपोळी माझी स्पेशल होती. म्हणजे मी ह्याच्यात ठेवीन, प्रदर्शनात ठेवीन अशी होती. तेव्हा मी सगळं करायचे ते. पण मग मध्ये यांना जेव्हा डायबिटीस निघाला तेव्हापासून ते सगळं बंद केलं. आता फक्त साधं जेवण. आणि आता तर मी कामाला बाई ठेवली, तीच स्वयंपाक करते. मला जेवायला चला म्हटलं की मी जेवते, काहीही स्वयंपाक वगैरे करत नाही. बरं, आता मला सांगा की आता तुमचा मुलाचं लग्न झालं आहे, त्याला तुम्हाला नातवंड आहेत, तर उद्या समजा तुम्ही म्हणालात की मुलाला तेवढा शौक नाही सायकलिंगचा, तुमच्या सुनेला आहे का? हो नाही. तिने एकदा, म्हणजे ते हाँगकाँगला असतात, तर तिथे त्यांची एकदा सायकलची रेस होती. त्यासाठी तिने स्वतः सायकल शिकवून 100 किलोमीटर सायकल चालवली आहे. माय गुडनेस. आणि माझा मुलगा तो काय शाळेत लॉयलात सगळीच मुलं सायकलने जायची, त्यामुळे लहानपणी तो सायकल चालवायचा, मग काही चालवलेली नव्हती. पण आम्ही जेव्हा सगळेजण फुकेतला जाणार होतो तेव्हा माझ्या सुनेनी मला सांगितलं की तुम्ही स्विमिंग शिका, आपण तिकडे स्विमिंग करूया. तर मग मी स्विमिंग शिकले. आम्ही तिथे स्विमिंग केलं आणि जेव्हा हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथे सायकली पण होत्या.
मग हर्षूला मी म्हटलं चल आपण सायकलने जाऊया, तर म्हटलं बरं जाऊया. मग आम्ही तिथे पुकेतल्या सायकली दोघांनी 2 घेतल्या आणि गेलो समुद्रकिनाऱ्याने कितीतरी चालवत होतो. तर मी माझ्या मुलाला म्हटलं हर्षू मी सायकल चालवताना दमणारच नाही आहे, तुला कंटाळा आला की सांग आपण थांबू. ओके ओके, छान छान छान. तर ताई, आमच्यासोबत पण खूप जण लेडीज सायकलिंग करत आहेत, तर तुमच्या एवढ्या इच्छा आहे 1-2-3 आहेत, पण ते लॉंग डिस्टन्स करत नाही जेवढं तुम्ही बोललात. तर अशा मुली ज्या आहेत आता सायकलिंग ज्या करत आहेत त्यांना तुम्ही काय इन्स्पिरेशन द्याल? नाही त्याचं काय आहे, जेव्हा माझं जसं झालं तसं जसं लग्न झालं, मुलं बाळं झाली की घर संसार नोकरी याच्यामध्ये बाई इतकी बिझी असते की तिला स्वतःचे छंद काय आहेत हे आठवायला सुद्धा सवड नसते. पण मग ती मुलं जेव्हा 12वीच्या वयाची होऊन जातात तेव्हा बाई मोकळी होते, तेव्हा तिने घरामध्ये न अडकता आपला छंद काय असेल तो जोपासावा. मग तो जो सायकलचा असेल काय जो असेल तो छंद त्यावेळी, कारण त्याच्यामुळे तुम्हाला नवीन जीवन मिळतं, नवीन तारुण्य मिळतं. त्यामुळे 50शीतल्या बायकांनी पुन्हा आपला छंद, आणि सायकल हे खरंच चांगला आहे व्यायाम. एक तर तो वेटलेस व्यायाम म्हणजे आपण त्या सीटवर बसून चालतो, आपलं वजन आपण एरोबिक एक्सरसाइज होतो का? एरोबिक हां, म्हणजे गुडघे दुखणं सुद्धा बंद होतं असं नाही? बंद होतं असं मी पण ऐकलेलं आहे. त्यामुळे पळणं हा उत्तम व्यायाम आहे, पण त्याच्यात पटकन दमतो. सायकल आपल्याला छान किती वेळ चालवता येते. आणि हां, मुख्य बायकांनी किंवा कुणीही कामं गावातली करायला जवळच्या जवळ 10 किलोमीटर अंतरापर्यंत मी जवळ म्हणते कामं करायला सायकल वापरायला पाहिजे. आणि तुम्हाला वेळ नसतो, उशीर होतो म्हणून तुम्ही ऑफिसला 2 व्हीलरने 4 व्हीलरने जाता, पण ठरवून आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस सायकलनीच जावं. त्यामुळे सायकल चालू राहते, तुमचे पाय चांगले राहतात, तुमचं तब्येत चांगली राहते. आणि ॲज अ सायकलिस्ट मी हे पण सांगू इच्छितो की सायकलने जेव्हा आपण कुठेतरी जातो फिरायला ना, तेव्हा रस्त्याची पण आपल्याला चांगली जाण होते, आजूबाजूला लोक कशी राहतात काय. गावातनं आपण जातो त्यामुळे केरळाला आम्ही गेलो तेव्हा त्याची खूप हे झाली. सुंदर छोटी छोटी घरं, स्वच्छ सुरेख रस्ते, उजव्या बाजूला समुद्र. खरं टुरिझम तुम्ही कराल ना आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना परिसर, तर सायकलने फिरा पाहिजे, बरोबर की नाही? येस. आणि ताई मला अनेक सांगा, आता बायका ना TV सिरियलमध्ये वगैरे गुंतून पडतात, तर सायकल चालवण्यामुळे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पण तो एक मार्ग असू शकतो का? आहे. तुम्ही जर छान भरपूर सायकल चालवली, तुम्हाला इतकं समाधान मिळालेलं असतं की संध्याकाळी त्या TV समोर बसावंसंच वाटत नाही. आणि मी झी मराठीच्या काही सिरियल सुरुवातीला पाहायचे, आणि जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते तितके वाजले की आपण घरी पोचलंच पाहिजे अक्का, कारण ते आदल्या दिवशी कुठंतरी असं थांबवतात की जे दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच बघायलाच पाहिजे. त्यामुळे ती लागते सिरियल आपल्याला. पण तेव्हा एकदा ज्या सिरियल व्यसन जडतं, तिचं व्यसन जडतं. हां, पण मग त्या एकदाच्या सिरियलला संपल्यावर मी कुलूप घातलं, सिरियलला सुरूच केलेल्या नाही आहेत. आणि आत्ता मी सायकलवर आलो तेव्हा कोणाच्या तरी पाहुण्यांकडे राहायला वगैरे गेलो तर तिथे ते योग्य वेळेला सिरियल मला त्याच्यात इंटरेस्टच वाटला नाही, गेला तो इंटरेस्ट. चालेल. तर छान आपली फुल तुम्ही डिटेल्स सांगितले, सायकलिंगबद्दल बोललात, तुमच्या सांसारिक व्यापाबद्दल बोललात. तर खूप आमच्या प्रेक्षकांना खूपच तुम्ही अशी जी माहिती दिली की आणि इन्स्पायर केलं त्यांना, तर त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आमचा आनंद घन गोवा चॅनल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि तुम्ही वेळ काढून गोव्यात आलात आणि आमच्या चॅनलवर बोललात. तसंच तुम्ही गोवा फिरा, सायकलने फिरा, आम्ही पण तुम्हाला सोबत करू जमेल तसं. गोव्यात सुंदर सुंदर मंदिर आहेत. गोवा म्हणजे फोंडा ॲक्च्युली आमचं मंदिराचं माहेरघर म्हणा. तर अशी पुष्कळ पुरातन मंदिरं पण आहेत, तिथे आपण एक सहल काढू शकतो. नक्की वेळ काढा. आणि गोव्यात थोडा तुम्ही थांबा, सायकल चालवा, गोवा जाणून घ्या. नो गोवा ओके. एवढं सांगून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद म्हणतो. तर फ्रेंड्स, तुम्ही सगळेजण जाणार गोंया आम्ही पळय आसात आम्ही गोंयकार आसात पयलीं. आम्ही सगळेजण मायेची सामकी खाण, आमकां लोक जाय. आणि हे तर सायकलिस्ट, तो माझा वीक पॉयंट आसा. एक वीक पॉयंट माझा सायकलिंग. आणि तातूंत हे सगळे सायकलिस्ट माझ्या वयाचे काय आसना म्हणून कितें जालें, पण आमच्या पॅरंट्साच्या वयाचे आसात ते. तेन्ना तांचें स्वागत करुया. सगळेच गोंयकारांक, आम्ही सगळे गोंयकार सायकलिस्ट आसा आणि त्यांच्या वतीन हांव तुमचें स्वागत करता.
तांकां प्रेमाचें प्रतीक म्हणून हांव गुलाबाचें फूल भेटयतां प्रत्येकाक, तांचें स्वागत करतां. सर यस मॅम हय येस. आनी तुमच्या सगळ्यांच्या वतीन गोंयकाराच्या वतीन हांव तांकां विनंती करतां की नागेश महारुद्राच्या पांया खाली जशें ते आयले, महालक्ष्मी देवीच्या पांया खाली जशें ते आयले, तशेंच गोंयांत आनी प्रत्येक वर्सा एक तरी सायकलींग ट्रीप करची अशी इच्छा बाळगिता आनी तांकां हांव न्योता दिता, आमंत्रण दिता. धन्यवाद.